बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी योजनेत 1,40,000 शेतकरी अपात्र, प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। 16 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 दिवसात होणार कर्जमाफीची रक्कम जमा। सरकारने दिला सर्वात मोठा अल्टिमेटम। शेतकरी पुन्हा कागदपत्रांच्या फेऱ्यात, ॲग्रिस्टॅग नोंदणी, आधार पडताळणी पूर्ण, कर्जमाफीचा लाभ लांबणीवरती। राज्यभरही कर्जमाफीची प्रक्रिया संथ। उद्योगांसाठी भूसंपादनाला गती, मुख्यमंत्री 97 करारातून 65,000 एकर जमिनीची मागणी। पुणे, पालघर, संभाजीनगर, रायगड, नाशिकला प्रक्रिया सुरू। आम्ही घेऊ तो निर्णय भविष्यासाठी लागू होईल। सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, शिवसेना कुणाची हे प्रकरण, आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार। उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा। दबाव गट म्हणून काम करू, आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही। देशाला जन आंदोलनाची गरज। अभिजित दिपकेंनी सध्या वाढवले भाजपचे टेन्शन। आंदोलन हाताळताना संयमाची गरज। सर्वोच्च न्यायालय CJPवरील कारवाईसाठीच्या याचिकेवरती सुनावणीस दिला कोर्टाने तयार। सौर ऊर्जेच्या आधारे कृषी सिंचनाचे महाराष्ट्र मॉडेल जागतिक पातळीवरती उपयुक्त। अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांचं अखेर मोठं प्रतिपादन। सलग चौथ्यांदा रेपो दर 5.25% स्थिर, महागाई नियंत्रणात राहण्याचा अंदाज। सर्वसामान्य आणि शेतकरी यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती। वारंवार फेरमोजणीचा ताप संपला, जमीन मोजणीच्या नियमात मोठा बदल। भूमी अभिलेख विभागाचा नागरिकांना सगळ्यात मोठा दिलासा, आता होणार कायमस्वरूपी मोजणी। सुपीक शेतजमिनींच्या संरक्षणासाठी संसदेत आवाज उठवा, खासदार संजय राऊत यांच्याकडे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी दिलं निवेदन, आवाज उठवणार। सरसकट कर्जमाफीचा गाजावाजा, प्रत्यक्ष हजारो शेतकरी वंचित। कर्जमुक्ती योजनेतील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड संताप, बहुतांश त्रुटी आढळल्याची माहिती। कर्जमाफीपासून वंचित त्या शेतकऱ्यांवरती 107 कोटींचा बोजा, शासनाची अन्यायकारक भूमिका कारणीभूत। 18,830 शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय। शेती गेली, पोटचा पोरगाही गेला, आता तरी सरकार कर्जमाफी देणार का? शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्याचा सरकारला प्रतिप्रश्न, अन्यथा या शेतकऱ्यांसाठी आंदोलन। चंद्रावर कोसळले स्पेस एक्स रॉकेट, जोरदार टक्करीमुळे निर्माण झाला नवा खड्डा। महायुतीत पुन्हा जुंपली, एकनाथ शिंदेमुळे भाजप सत्तेत, रवींद्र धंगेकर संतापले। शेतकरी पुन्हा कागदपत्रांच्या फेऱ्यात, ॲग्रिस्टॅग नोंदणी। राज्यभरही कर्जमाफीची प्रक्रिया संथ असल्याने शेतकऱ्यांसाठी बसतोय सगळ्यात मोठा धक्का। आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही, मी डोळे झाकून जैनजीवर विश्वास ठेवतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं नवीनच प्रतिपादन। 28 लाख लाभार्थ्यांना मिळणार 3 महिन्यांचं रेशन आगाऊ, शासनाचा निर्णय। 6,71,000 शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होणार दूर। पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा, पण 14 महसूल मंडळे राहणार वंचित। तांत्रिक उत्पादन पद्धतीतील दोषामुळे 14 महसूल मंडळावरती अन्याय, पुन्हा पीक विमा द्या अशी मागणी। उजनी धरण 18% भरले, वीरचा निरेत, 6 जणांचा विसर्ग। 5 दिवसात 25% पाण्याची आवक, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून जाहीर, अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 ऑगस्टपर्यंत अखेर मुदत जाहीर।
पडीक जमिनीवरती रोजगार फुलणार, महिला बचत गटांना जागा मिळणार, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, गावाने आढावा घेण्याचे आदेश, महिलांना आता मिळणार जमीन. 1.80 लाख शेतकऱ्यांना 1632 कोटींची कर्जमाफी, जिल्ह्यातील 712 खातेदारांचे आधार संलग्नीकरण प्रलंबित, पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात. राज्य पोलीस दलामध्ये 28,734 पदं रिक्त, त्यामुळे सर्वांनाच होणार फायदा, शेतकऱ्यांची मुलं होणार आता पोलीस. गडकरींशी संबंधित डिफेक व्हिडिओ आक्षेपार्ह पोस्ट हटवा, उच्च न्यायालयाचे सोशल मीडिया कंपन्यांना थेट आदेश, सरकारची मोठी भूमिका. मोदींच्या प्रदेश दौऱ्यावरती 6 वर्षात 557 कोटी रुपये खर्च, केंद्र सरकारची माहिती, पंतप्रधानांचे मै उडताही फिरू धोरण अखेर चालूच. 1 लाखाहून अधिक मराठी टॅक्सी चालक मराठी शिकले, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी वर्ग अभियान महाराष्ट्रात सुरू. कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर नियंत्रणासाठी 92 लाखांचा निधी, कोल्हापूर सांगलीतील प्रकल्पाला येणार गती, प्रकल्प सध्या अंतिम वाटाघाटीच्या टप्प्यात. पावसाने जूनची कसर जुलैत भरून काढली, राज्याने सरासरी ओलांडली, महाराष्ट्रात जवळजवळ 108% सरासरी एवढा पाऊस झाल्याची माहिती. 56 इंच का छोटा बंदर, भाग नरेंदर, टाइम्सने घेतली जेनजी आंदोलनाची दखल, घोषणाही प्रत्यक्ष छापल्या पेपरमध्ये. पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर, केंद्राकडून 500 कोटींचा निधी मंजूर, आता होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे चालू. राज्यातील 2024 नंतरची जमीन मोजणी ठरणार अंतिम, स्थानिक स्वराज्य संस्थांना भूमी अभिलेख विभागाचे थेट निर्देश, शेतकऱ्यांना होणार याचा फायदा. केंद्राकडून राज्यांना भरीव मदतीची बूस्टर डोस, 1.9 लाख कोटी रुपये दिले, भांडवली खर्च आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी हा खर्च वापरा. कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, नमो शेतकरी महासन्मान निधीला कत्रिका, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा थेट सवाल, कामाची उच्चस्तरीय चौकशी करा. वडेट्टीवार. पीक विम्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांनी 10 ऑगस्टच्या आत आपला पीक विमा भरून घेण्याचे कृषीमंत्र्यांचे थेट आदेश. शेतकरी ऊर्जा क्षेत्राला बूस्टर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, PM किसान योजनेचा 6 वर्षासाठी विस्तार, समुद्रमंथन मोहिमेद्वारे सागरी तेल वायूचा देखील शोध लावणार.